तालुक्यामधले दोन आक्रमक चेहरे आपल्या सोबत आहेत आणि ते गेल्या अनेक दिवसांपासून या दूध भेसळीच्या विरोधात त्यांनी रणामध्ये आता उतरलेलं आहे. परंतु झालं असं की सगळं कारवाई झालेली आहे, काही लोक अटक देखील केलेली आहे, परंतु सर्व तालुक्यातल्या जनतेचं किंवा इतरही भागातल्या जनतेचं एक लक्ष याच्यामध्ये कोणतरी आका आहे. परंतु त्या आकाचं थेट नाव घ्यायचं धाडस कोणच करत नाही, कारण की त्याच्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचत नाही. तर आज पत्रकार परिषद यांनी घेतली होती, त्याचं कारणच होतं की ह्याच्या तपास यंत्रणेचा जो काही चौकशी झालेली आहे ती संत गतीने झालेली आहे. त्यावर त्यांनी काहीतरी आक्षेप देखील रमेश येवले किंवा अरुण गिरे यांनी घेतलेले. ते नक्की आक्षेप काय ते आपण पहिले समजून घेऊया. एकंदरीत आंबेगाव तालुक्याला बदनाम करून जे काही दूध भेसळखोरांनी बदनाम करायचं जे काही प्रकरण मोठं केलं आहे, त्या मोठ्या प्रकारच्या पाठीमागे आत्तापर्यंत 26 आरोपी त्यांनी डिटेक्ट केले, म्हणजे नाव त्यांची सांगितले आहे. पण त्या 26 मधले फक्त 13च अटक झाले आहेत आणि 13 होत नाही. म्हणजे एक वेळ खुनाचा झालेला आरोपी सुद्धा माणूस लवकर सापडतो आणि दूध भेसळीतले आरोपी सापडत नाही. त्याच्यामागे नक्की काय त्रास आहे, नक्की त्यांना कुठं काय अडचण येते, याची बरेच 2-3 प्रकारचे निवेदन सुद्धा आम्ही आतापर्यंत पोलीस चौकीमध्ये दिलेले आहे. एखादं असे निवेदन आम्ही शिंदे साहेबांनाही दिले, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही दिलं आहे, याच्यामध्ये लवकर चौकशी करावी. परंतु असं होतं की मागच्या हप्त्याभरात म्हणजे आंदोलन झालं तर गेली 10 दिवसामध्ये तालुक्यामध्ये बऱ्याच 4-5 पत्रकार परिषद झाल्या. तर पत्रकारांचं असं गेलं की भाऊ तुम्ही एका शांत का झाले. मी त्यांना म्हटलं की नाही, आमचं जे आंदोलन होतं ते फक्त आणि फक्त दूध भेसळखोरांविरुद्ध होतं. बाकी जे काही पत्रकार परिषद झाल्या त्या त्यांच्यावर झालेले आरोप जे वळसे पाटलांना त्यांनी वळसे पाटलावर केले असतील, वळसे पाटलांनी त्यांच्यावर केले असतील, व त्या आरोपांना त्याचं प्रत्युत्तर हे अशा पत्रकार परिषद झाल्या. परंतु आमची ही पत्रकार परिषद एकच सांगण्यासाठी आहे की उद्या काही झालं, किती दिवस लागले तरी देखील या दूध भेसळखोरांचा जोपर्यंत 100% छडा लावत नाही आणि छडा लावून त्यांना आंबेगाव तालुक्यातून त्यांची पाळंमुळे पूर्णपणे उकळून टाकत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा पक्ष कदापि शांत बसणार नाही. हे सांगण्यासाठी फक्त आम्ही पत्रकार परिषद. तुमचा पक्ष सत्तेत आहे, परंतु चौकशी व्यवस्थित होत नाही. आमचा पक्ष सत्तेत जरी असला तरी गृह खातं हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आणि आम्ही त्यांना त्याचं निवेदन पण दिलं आणि त्यांचे जे काही सुळे साहेब होते त्यांनी सांगितलं या कुठल्याही प्रकरणामध्ये FDAच्या कुठल्याही चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आम्ही करत नाही आणि करणार देखील नाही. फडणवीसांनी सांगितलंय ना 13 आरोपी सापडत नाही, म्हणजे ते सचिव काय गोल बोलतात की नक्की समजायचं काय? नाही, 13 आरोपी सापडत नाही असं नाही. चौकशीची बारकाईने चालू आहे. काही वेळेच्या मर्यादा असतात. ज्यावेळेस हा प्रश्न आपल्या समोर आला त्यावेळेस जे पकडले ते हाताशी लागले, जे नाही पकडले ते पशार झाले. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने त्याची चौकशी होते सध्या याच्यातला एकही आरोपी सुटणार नाही. 13 तर आरोपी पकडले जाणारच आहेत, पण याच्यात जे आणखी सिद्ध होणारे आरोपी आहेत ते सगळ्या आरोपींवर गुन्हा दाखल होणार आहे. आम्ही FDIच्या लोकांना भेटलोय, राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटलोय, त्यांच्या कार्यालयात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, राज्याच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलोय. ते कोणालाही पाठीशी घालणार नाही असं सक्त भावना त्यांनी आमच्याकडे व्यक्त केली. वारंवार वळसे पाटलांवर आरोप केले जातात, गोवर्धन डेअरीचा देखील उल्लेख केला जातो. नाही, कशाचा आरोप केला जातो? वळसे पाटलांनी भेसळखोरांना पाठीशी घालतात. नाही, आमचं तेच म्हणणं आहे ना. आम्ही पारदर्शक स्पष्टपणाने सांगितलंय की जेव्हा सर्वपक्षीय आंदोलन या तालुक्यामध्ये उभं राहत होतं, मुळात या तालुक्यात आंदोलन उभं राहण्याला कारण काय, जर कदाचित या परिसरामध्ये 2 डेऱ्या मोठ्या आहेत आणि परिसरातल्या ज्या छोटे छोटे डेऱ्या आहेत, जर कदाचित मंचरमध्ये या प्रकारचे आरोपी सापडले नसते तर हा राज्याचा प्रश्न होता, तो मंचरमध्ये आलाच नसता. विधान भवनात, विधान परिषदमध्ये आणि विधानसभेमध्ये अनेक भूमिका मांडल्या गेल्या, अनेक आमदार त्याच्यामध्ये मांडले गेले. आम्ही आंदोलनाच्या दिवशी स्पष्टपणाने सांगितलं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून वळसे पाटलांनी याच्यात भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी येऊन स्पष्टपणाने या तालुक्यातल्या जनतेला भूमिका मांडून सांगितलं पाहिजे की एकतर त्याच्यातला मार्ग काय आहे आणि कशा स्वरूपाचे हे भेसळयुक्त दूधवाले आहेत त्यांचा छडा लावायचा आहे, त्या संदर्भात भूमिका मांडायला हवी होती. जर ते मांडत नसतील किंवा मांडणार नसतील
तर मग या तालुक्यातली जनता इतकी दक्ष आहे की त्यांना छोट्या छोट्या प्रश्नामध्ये असं कळलंय की कोण कोणाला पाठीमागे घालतंय, कोण कोणाच्या पाठीशी होतंय, त्याचं उत्तर आज लोकांच्या समोर येत आहे. तुम्ही बोला ना. हा म्हणूनच सांगितलं ना, वळसे पाटलांनी त्यांनी या जनसंवाद नावाखाली भूमिका मांडली, त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडली नाही. त्या वळसे पाटलांनी समजा भूमिका मांडली नाही किंवा अप्रत्यक्ष बेसळखोरांना पाठीशी घातलं असं तुमचं म्हणणं आहे. वळसे पाटील यांचा या बेसळखोर आता जर पाहिलं तर मी तुमच्यापेक्षा स्पष्ट बोलतो, जेवढे जेवढे बेसळखोर पकडले त्याच्यापैकी 80-90% हे बेसळखोर राष्ट्रवादीचे आहे. आणि जे जे मोठी लोक आहेत ती वळसे पाटलांचे कार्यकर्ते आहेत, हे मी बोलतोय. बरोबर. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये वळसे पाटील यांचा रोल काय असावा? नाही, जे लोक सापडतायत ते निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्न असणारे लोक जास्त सापडतात. आम्ही हा विचार करतोय का भेसळयुक्त दूध हे अन्य बाजूला पक्षीय पातळीवर जाऊ नये याची आम्ही काळजी घेतोय. ठीक आहे, गिरीश साहेब थेट उत्तर देत नाही. तुम्हाला काय वाटतं वळसे पाटील यांचा रोल काय असावा या बेसळखोरांच्या बाबतीत? वळसे पाटलांनी स्वतः कबुली केली आहे. ठीक आहे, माझे कार्यकर्ते चुकले असतील, काका चुकले असतील, इतर चुकले असतील, त्यांना ते काही नवीन वाटत नाही. कारण की 2004 पासून तो जो संदीप तोडा जो आहे हा तेव्हा तो सापडला, परत सोडला, 8ला सापडला, 12ला मुक्त झाली, हा तेव्हापासून त्यांच्या पक्षाशी निगडीत आहे. त्यांच्याकडे तो काय वारंवार जातोय, त्यांचे सत्कार घेतोय त्यांच्याकडनं. त्यांच्या तालुक्यातल्या त्यांचा जो इथल्या तालुक्याचा अध्यक्ष जो आहे, जिल्हाध्यक्ष काय तालुक्यात त्यांचं काहीतरी पद आहे, त्यांच्यावर ते पार्टनर आहेत किंवा काय आहेत आणि एकंदर ते प्रत्येक संबंध आहेत. आणि हे त्यांना माहीत आहे की आपल्याच तालुक्यातील आपल्याच पक्षातील बरीचशी लोक या प्रकारचं हे रॅकेट चालवून वाईट मार्गाने पैसा ते आता माझा प्रश्न समजून घ्या तुम्ही एवढे साहेब. मी काय विचारलं, वळसे पाटील यांचा स्पेसिफिक रोल काय? हे बेसळखोरांचे आका आहेत की नुसते पाठीशी घालतात किंवा कार्यकर्ते खाली काहीतरी करतात, वळसे पाटलांना माहित नाही? तुम्हाला काय वाटतं? मला तर एकंदर असं एवढंच वाटतं की वळसे पाटलांना माहीत नसलं की वळसे पाटील काही नवीन राजकारणी नाही आहेत. 36 वर्ष राजकारण करतायत, त्यांना संपूर्ण माहिती आहे की असा पैसा कशा प्रकारे उभा राहतोय आणि उभा राहिल्यानंतर त्यांना वेळोवेळी अभय देण्याचं काम ते करत आहे. आशीर्वाद वळसे पाटलांचे असं तुम्ही थेट बोलाल? 100% त्यांनी सुद्धा कबूल केले की हो मी माझ्या चुका झालेल्या मी कार्यकर्त्यांना मी वाचवतो, त्यांनी त्याची कबूल केली सुद्धा. आपण सांगायचा विषयच नाही, मी स्वतः कबूल केले. ठीक आहे, माझे कार्य चुकले असतील तर मी सगळ्यांना वाचवले, कोणाला मरून चोरीतनं वाचवले तर कोणाला कशात वाचवले, त्यांनी पूर्ण पाडा वाचून दाखवलाय. आपण धन आहे त्यांनी स्वतः सांगितले की माझ्या कार्यकर्त्यांना मी पाठीशी घालतो. एक मात्र खरं आहे की एवढे साहेबांची भूमिका एकदम स्पष्ट आहे. गिरीश साहेब थोडंसं हे करतायत. मला सांगा का या सगळ्या भेसळीच्या याच्यामध्ये आपण गोवर्धनचं काहीतरी नामोल्लेख केला होता. त्या गोवर्धनच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? ही जी डेअरी आहे ती मोठी पराग डेअरी काय गोवर्धन म्हणतात त्याला, त्याचा याच्यामध्ये रोल काय असावा? माझ्या माहितीनुसार गोवर्धन डेअरीवरती अजून तरी त्या FDIच्या कुठल्या पत्रकामध्ये त्यांनी त्याचं नाव हे केलं नाही. फक्त त्यांची जी ग्रे पावडर आहे की जे पनीर काढल्यानंतर जे काय साधं पाणी राहतं त्या पाण्यापासून जी ग्रे पावडर बनते, त्या ग्रे पावडरवरती त्यांनी त्यांची पावडर जप्त केलेली बऱ्याच ठिकाणी. ती पावडर परत दूध बनवण्यासाठी काहीतरी वापरत होते. परंतु गोवर्धनचा विषय असा आहे की गोवर्धन हे वळसे पाटलांच्या आशीर्वादाने लावलेलं तालुक्यातलं झाड आहे आणि ह्या झाडाच्या प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येक याच्यामध्ये वळसे पाटलांच्या प्रत्येक इलेक्शनला चालणाऱ्या मिटिंगा, तिथून होणाऱ्या पैशांचं वाटप, तिथून होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आशीर्वाद असतील, इतर बाकीच्या आर्थिक गोष्टीच्या जे काय उलाढाली असतील त्या सर्व तिथून होतात. आणि ह्या सर्व तिथून होत असताना त्याच गोवर्धन डेअरीचा मालक हाच वळसे पाटलांच्या वडिलांनी चालू केलेली शरद बँक देखील तोच सांभाळतो. जे एकंदरीत आंबेगाव तालुक्याच्या आर्थिक आणि आरोग्याशी निगडीत सगळे सूत्र हे गोवर्धन डेअरीच्या मार्फतच, कारण ते एकाच मालकाथ्रू फिरतात आणि त्यामुळे त्या मालकाच्या विरुद्ध कुठली भूमिका घेण्यामध्ये किंवा त्या मालकाशी विरुद्ध कुठली भूमिका घेण्यामध्ये त्यांचं आर्थिक आणि राजकीय नुकसान होऊ शकतं. म्हणून ते थोडीशी आपण ते लांब होते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का गोवर्धन ही कंपनी वळसे पाटलांची आहे, फक्त पार्टनर वगैरे? आता याच्यामध्ये बघा की तुम्ही 90 साली वळसे पाटील आमदार झाले, 92 साली गोवर्धन स्थापन झाली, 2000 साली भीमाशंकर साखरे कारखाना काढला, 6 वर्षानंतर लगेच 6 का 10-8 वर्षानंतर लगेच पराग काढला. ते सर्व
आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे आणि कळतं पण कोणाची कोणती कंपनी हो. ही कशी चालू आहे. तुम्हाला काय वाटतं मला तेच गोवर्धन वाटतंय. कंपनी ही वळसे पाटलांच्या मालकीची आहे का असं वाटतं का तुम्हाला? कागदावर जरी नसली तरी मला असं पूर्णपणे वाटतं की वळसे पाटलांनी आमदार आणि मंत्री असताना जे काही त्यांना आर्थिक कुठे फायदे झाले असतील त्या दोन्ही फायद्यातून हा कारखाना आणि साखर कारखाना पराग, कारण की तो जर त्यांचा नसता तर त्यांच्या मेहून तो चालवला नसता. तो कारखाना सुरू झाल्यापासून त्यांचा मेहना चालवतो. मेहना का त्यांच्या मेहनाचा मुलगा आहे, तो त्यांच्या बहिणीच्या सख्ख्या भावाचा मुलगा दाखे हा तो कारखाना चालवतोय. कारण की मालक असा तर चालवणार ना, असं थोडी कोणी पण चालवणार. तुम्हाला काय वाटतं गोवर्धन कंपनी कोणाची, वळसे पाटलांची की देवेंद्र शाह किंवा ते बाकी शहाची? कागदपत्रावर जर पाहिलं तर ही गोवर्धन कंपनी देवेंद्र शेट्टी यांची वाटते. पण राजकारणामध्ये असं असतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो त्याच्यामध्ये भूमिका अंतर्गत भूमिका असते, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते, ती कोणाची आहे हे तपासण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा लागणार आहे. पण जो पाठिंबा ते देत आहेत याच्यावरून असं मनामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होत आहे. त्या लोकांचं जाऊ द्या, अरुण गिरे साहेब तुम्ही वळसे पाटलांचे राईट हँड होते. तुम्हाला काय वाटतं ही जी कंपनी आहे गोवर्धन ही वळसे पाटलांची की देवेंद्र शहाची किंवा इतर शहाची? नाही, ती देवेंद्र शहांचीच कंपनी आहे. पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यामध्ये जो त्यांना पाठिंबा देण्याची प्रक्रिया होते ती मात्र वळसे पाटलांकडून होते. याच्याबद्दल माझं मत ठाम आहे. तर आता पुन्हा एकदा गिरे साहेबांनी उत्तर काही थेट दिलेलं नाही. तर मला सांगा का एक 2021-22 केंद्रीय तपास यंत्रणेची दाढी या गोवर्धन कंपनीवर पडल्या होत्या, तुम्हालाही माहिती असेल. किंवा बाकी त्यांच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्यांच्यावरच पडल्या होत्या. पुढं काय झालं? पुढं काय झालं ते माहीत नाही, परंतु मला एवढी एक माहिती आहे की गोवर्धनचे बिल तूप बनवायचं ते ब्रिटनिया पहिले डिस्ट्रीब्यूट करायचं. ब्रिटनियाला त्यांच्या तुपामध्ये काहीतरी चुकीचं आढळलं, ब्रिटनियाने त्यांचं तूप घेणं बंद केलं आणि नंतर ते त्यांनी स्वतः तयार चालू केलं. म्हणजे भेसळ आज आहे असं नाही आहे, फक्त ही भेसळ शासकीय दृष्ट्या लोकांनी दाखवल्यामुळं लोकांचा आता ताकद वाढली की त्या भेसळीत उभे राहायचं. नाही, मी काय म्हणतोय की काही केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशी केली, दाढी मारल्या, थेट काय दाढी पडत नाही, काहीतरी आढळून नाही तर खूप महिने अगोदर चौकशी होते, त्यानंतर दाढ पडते. अचानक दाढ का बंद पडली असेल? दाढ बंद पडलं तर बघा की तेव्हापासून हे सगळे राजकारणामध्ये वरच्या पदावरती आहे आणि वळसे पाटील गृहमंत्र्यासारखं पद त्यांनी भूषवलेलं आहे. तालुक्यातले ते सर्वोच्च नेते आहेत, तर त्यांच्या प्रकारे ते त्यांची यंत्रणा वापरून हे सगळ्या प्रकरणाला आळगा म्हणजे याच्यावर आणतात, त्याच्यावर पूर्णपणे मॅनेज करतात. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये तुमचं म्हणजे सत्तेमध्ये जाऊन त्यांनी विषय थांबवला असं वाटतं तुम्हाला? 100%. तुम्हाला काय वाटतं ती चौकशी झाली होती इन्कम टॅक्सची, काय नक्की तुम्हाला माहिती? नाही, त्या चौकशी संदर्भात मला तर जास्त काही माहिती नाही. आणि माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण माहिती नसते तोपर्यंत त्या संदर्भात बोलायचं. पण मला एवढी खात्री आहे की प्रशासनामध्ये FDI खात्यामध्ये अनेक अधिकारी होऊन गेले, सामान्य जनतेचा कधीच त्यांच्यावर विश्वास बसला नाही. पण जेव्हा तुकाराम मुंडे त्या ऑफिसर म्हणून तिथं आले त्या दिवशी आम्हाला अशी खात्री आहे, त्यांच्याबद्दल आमची अशी ठीक आहे. तुकाराम मुंडेंचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्राची जनता करते. आपण मुद्द्यावर बोलूया. तुम्हाला त्या चौकशी झाली, काय झालं त्याच्याबद्दल काहीच माहित नाही? नाही, चौकशीचा अहवाल मार्केटला कोणताही प्रसिद्ध झाला नाही. त्याच्यामुळं जी माहिती आपण वाचली नाही, ऐकली नाही, ज्याच्यावर काही कारवाई झाली याच्या संदर्भात आपल्याला माहिती नसताना फक्त आक्षेप घ्यावे म्हणून त्याच्यामध्ये काही बोलणं उचित नाही. मला त्या संदर्भात परिपूर्ण काही माहिती नाही. धन्यवाद. तर मला सांगा, तर अवसरीच्या बाजूलाच खूप पेड चालू आहे आणि जो म्हणजे असं म्हणजे आश्चर्य वाटेल इतकी संपत्ती त्यांनी अल्पावधीमध्ये कमवली. काय वाटायचं? आणि हे गोवर्धन, कात्रज त्या पट्ट्यामधले ज्या संस्था आहेत त्याचं एक छोटंसं म्हणजे माझ्याकडे म्हण आहे, पाण्याचं केलं दूध आणि डाळल्याचं केलं तूप, असं करून ह्या लोकांनी संपत्ती कमवली आहे. पाम तेलाचं तूप केलं आहे, पाण्याचं दूध केलं आहे, पाण्यामध्ये डिटर्जंट टाकतात, काय काय टाकतात आणि हा असा पैसा आहे. आणि ह्या पैशाचं दुर्दैव असं वाईट आहे पत्रकार साहेब, जर तुम्ही आज बघितलं असेल की ह्या लोकांच्या घरामध्ये शांती नाही. जी यांनी केलेलं पाप यांना आज भोगायला लागतंच आहे, फक्त ते पाप आज आपल्या सर्व जनतेसमोर उघडं पडलेलं आहे. आणि उघडं पडण्यामागे तुमच्यासारख्या बऱ्याच आपल्या आंबेगाव तालुक्यात असतील, तुमच्याकडे बऱ्याच पत्रकारांचा खूप मोठा हात आहे की तुम्ही ह्या
अत्यंत जवळ म्हणजे संवेदनशील विषयाला चांगला जाणीवपूर्वक हात घालून खूप चांगल्या प्रकारे हाताळून लोकांना जनजागृती केली आहे. आज तुमचं मला कौतुक का करायचंय नाही, करायचंय त्याचं कारण आहे, मुद्द्यावर बोलायचंय, पण तुमचं कौतुक करायचं वेगळं कारण आहे की आज कुठलाही माणूस म्हणजे बाहेर जरी दूध घेताना ते दूध पहिलं गरम करताना चेक करतो की ते दूध आहे का. आज यूट्यूबवर बऱ्याच प्रकारे चेक करतो की दूध खरं दूध खोटं दूध कसं ओळखायचं. त्याच्यामुळे जनता आज हुशार झाली आहे, सक्षम झाली आहे. आणि तुमच्यापासून मी काय सांगतो की तुमचं कौतुक काय करायचं आहे की 10 लोकांनी जरी ते वाचलं आणि पुढची त्यांची पिढी कॅन्सरपासून वाचली यासारखं पुण्य दुसरं कुठलं नाही म्हणून तुमचं कौतुक करायचे की तुम्ही ते चांगलं काम केलं. राहिला दुसऱ्या गोष्ट, आंबेगावचं नाव अवसरीचा विषय घ्या तेच ना, लोक इतके अचानक आंबेगावमधील अवसरीमध्ये प्रोसेसिंग युनिटचं जर आपण आज लेखाजोखा काढला, दूध प्रोसेसिंग केल्यानंतर लिटर मागं लईत लई 1 ते 1.5 रुपया आणि चांगलं जर जेव्हा काळ असतो जेव्हा दूध जास्त खपतो तेव्हा 2 रुपयाच्या आसपास लिटर मागं मुनाफा राहतो. मग जर आज ह्या डेअऱ्या 60-70 हजार लिटरचा रोजच्या रोज टर्नओव्हर करत आहेत पण टनची संपत्ती कोटीत वाढते. हे कसं होतं ते मला पण आजपर्यंत कळत नाही, पण वाढते नक्की. कारण की ज्या आंबेगावमध्ये पहिलं काहीच नव्हतं, आता तुम्हाला जर पाहिलं तर प्रत्येक गावानजीक तुम्ही त्या पट्ट्यात गावानजीक डेअरी आहे, गावानजीक तुमचा मिल्क पावडरचा प्लॅन्ट आहे. म्हणजे ज्या माणसाकडे 2 वर्षापूर्वी काहीच नव्हतं तो माणूस 2 वर्षात डेअरी पण टाकतो, 3ऱ्या वर्षी पावडरचा प्लॅन्ट पण टाकतो, जमिनी घेतो शेकडो, 100 एकर 10 एकर 20 एकर जमिनी घेतो. याचं गुपित गमलं आम्हाला पण आजपर्यंत कळलं. मला सांगा, विष्णू हिंगे तुमचे सहकारी होते, काय कुठं कुठं त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या माहिती का? नाही, सरकारी मित्र आजही आहेत, कालही होते. पण व्यक्तिगत पातळीला पाहिजे तर काय प्रॉपर्टी, कुठं प्रॉपर्टी याच्या संदर्भात फार प्रत्येकजण प्रत्येकाची चौकशी करत असतो असं नाही. आमचं एवढंच या संदर्भात माझं व्यक्तिगत मत आहे, परमेश्वरानं तुम्हाला आयुष्य दिलं, त्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगली सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून चांगली जर कृत्य केलं तर तुम्हाला आयुष्यात कशाची मी ठाम उत्तर देत नाही गिरस. आता हे इतके वर्ष हे होते, मला अशी माहिती मिळाली, समजून घ्या, हे गिरेच्या वेळी अध्यक्ष होते, चेअरमन होते, मला अशी माहिती मिळाली त्यांनी ती कर्मचारी याच्यामध्ये एका मुलाकडून नोकरी लावण्यासाठी 5-5 लाख रुपये घेतले, 40 लोक कामाला लावली. तुम्हाला काय माहिती आहे? नाही, मी याच्या संदर्भात एकच पाहतो, विष्णू हिंगे काय आहे कसा आहे त्याच्या व्यक्तिमत्वावर माझा विरोध नाही. माझा विरोध फक्त असा आहे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये अत्यावश्यक म्हणून दुधाकडे पाहिलं जातं, त्याच्यात भेसळ करणारा जो मनुष्य असेल तो आमच्या दृष्टीने अत्यंत बेकार आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो आहे का ब आहे याच्याशी मला काही घेणं देणार नाही. धन्यवाद. विष्णू हिंगे जिल्हा परिषद याचे कात्र्याचे चेअरमन असल्यापासूनची चौकशी व्हावी असं मला वाटतं. नक्कीच कात्रजच्या पूर्ण 1995 सालानंतरच्या आतापर्यंतच्या 21-31 वर्षांची पूर्णपणे चौकशी व्हावी. कात्रज सारखा एवढा मोठ्या प्रमाणात चालणारा दूध संघ अडकून कसा राहिला, शासकीय पूर्णपणे निधी असताना सर्व गोष्टी असताना तो वाढला का नाही. कारण की ज्यावेळी कात्रज संघाचं संकलन 1995 साली 3 लाख लिटर होतं, त्यावेळी या परागचं गोवर्धनचं संकलन फक्त 15,000 लिटर होतं. 15,000 लिटर संकलन करणारी डेअरी 10 लाखावर गेली, 1.5 लाख करणारी डेअरी 20 लाखावर जायला पाहिजे होती, पण ती 2 लाखावर अडकली. मग कात्रजला कोणीतरी दाबून आपल्या बगलबाच्यांना मोठं केलंय. कुणीतरी म्हणजे नाव घ्या, कोणीतरी म्हणजे स्वतः इथल्या वळसे पाटलांना निर्वाह सत्ता येते, वळसे पाटलांचीच लोक तिथे चेअरमन आहेत, वळसे पाटलांचीच बॉडी बसते, वळसे पाटील पहिल्यापासून राष्ट्रीय काँग्रेसचे मेन आहेत, ते सांगत तोच अध्यक्ष, ते सांगत तोच उपाध्यक्ष, ते सांगत तोच संचालक. एवढं सगळं करून सहकारी संस्था वाढवण्यासाठी त्यांना सरकारने लोकांनी निवडून दिलं. सहकारी संस्था डब्यात घातले म्हणजे आज कात्रज जेव्हा आम्ही पुण्यात राहायचो तेव्हा कात्रज 1 नंबर डेअरी होती, कात्रज दूध मिळत नव्हतं. आज कात्रजचं नावच नामशेष करून टाकलं. तिथल्या लोकांचा त्यांचा पगार म्हणजे त्यांच्या भविष्यात त्यांची वाढ, शेतकऱ्यांची वाढ खाऊन टाकली त्यांनी. सरकारी अनुदान पुढे मिळत साहेब गव्हर्नमेंट डेअरी बंद केली. सरकारी अनुदान नंतर तेच अनुदान नंतर यांना जाणून बुजून शेतकऱ्यांना म्हणजे सरकारकडनं खाजगी डेअऱ्यांना दिले. पाठीमागे 5-5 रुपये प्रति लिटरचं अनुदान डेअऱ्यांना द्यायला होतं. हा पूर्णपणे आंबेगाव तालुक्याच्या सहकारी यंत्रणा बाद पडून इव्हन आमचा कारखाना देखील लोकांनी 15,000-20,000 शेअर भरून भीमाशंकर कारखाना काढला. तर भीमाशंकर कारखान्यात 2-2 एकर जमीन आहे.
जसं विघ्नहरी त्यांचं पुढं वाढवलं, त्यांचं काळात क्षमता वाढवली, तर यांनी याची नाही वाढवली. यांनी लगेच आपल्या मेवण्याला घेऊन आले, लगेच पराग कारखाना काढला, पराग कारखाना काढून लगेच तिथं गाळप संत चालू केली. भीमाशंकर नुकसानीत त्याच रेटने पराग देतो कारखान्यात, पराग प्रॉफिटमध्ये. कुठल्या गोड मागाले? ज्याला सरकारचं सगळं समर्थन आहे, ज्याला सगळे सुविधा आहेत ते लॉसमध्ये, आणि ह्या प्रायव्हेट चालवणारं प्रॉफिटमध्ये. काही नाही, हे फक्त आंबेगावला धुवून खाण्याचं एक त्यांचं लक्ष आहे. त्यांनी आंबेगावला 35 वर्षात भक्ष्य केलं आहे. परंतु हा जो काय आजगर आहे, ज्या आजगराने आमचा आंबेगाव पूर्णपणे वळसे पाटील, नक्कीच वळसे पाटील, की त्यांनी आंबेगाव पूर्ण गिळंकृत केल्यानंतर त्यात निवांत पडले. काय माझी कोणी उपटायची उपटा मी काही घाबरत नाही. पण आंबेगावची जनता या आजगराच्या पोटाला पाडून आपला आंबेगाव परत एकदा मुक्त केल्याशिवाय, भेसळमुक्त केल्याशिवाय, आणि आंबेगावमधल्या परत सहकारी संस्था जिवंत करून आंबेगावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे शांत बसतात. वळसे पाटील हे आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आहेत असं म्हटलं जातं. आता काय वाटतं? वळसे पाटील तसं पाहिलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये जो खालपासून वरपर्यंत भीमाशंकर पासून तर लाखनगाव पर्यंत हा जर काळ पाहिला तर साधारण असा 70 ते 80 किलोमीटर आणि असा 9 किलोमीटरचा विस्तार असणारा छोटा तालुका आहे. भाग्यविधाते या शब्दाशी संलग्न जाताना मी एवढं सांगेन, भाग्य याच्यासाठी म्हटलं जातं त्याच्या भाग्याच्या रेषा वाढवण्यामध्ये जर रेषा या तालुक्यातल्या तरुण पिढीला रोजगार उपलब्ध होण्यासाठी इथं कोणतंही भाग्यविधाते आहे की नाही? रोज बघा, भाग्यविधाते हे तुमचं नाव झालं, पण ते कशा कारणानं म्हटलं जातं? जर कदाचित तरुणांना भरमसाठ रोजगार उपलब्ध झाला असता, नवीन पिढीचं काहीतरी घडलं, भाग्यविधाते आहेत की नाही असायचं कारण नाही ना, असायचं कारण नाही. तशा घटना इथं घडल्या नाहीत. तशा घटना इथं घडल्या असत्या तर 100% लोकांनी ते म्हटलं असतं काही भाग्यविधाते आहेत. 100% लोक म्हणत नाही ते भाग्यविधाते आहेत म्हणून. कोणाला आपल्या बाळाला नाव एक वेळ तुम्ही कोणतंही माझं भाषण काढा, त्याच्यामध्ये मी कोणाला भाग्यविधाते कधी म्हटलो नाही. सोबत असलो तर त्यांच्या चांगल्या कामासाठी आम्हाला प्रत्येक, जेव्हा मी त्यांच्या सोबत गेलो तेव्हा 90 सालातला तरुण पिढीतला काळ होता. आम्हा सगळ्यांना वाटत होतं हा तालुका गतिमान व्हावं भविष्य काळामध्ये. या तालुक्यातल्या तरुण पिढी आजूबाजूला जर पाहिलं तर आम्ही इकडे जा शिरूर तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये साधारण 2-500 मोठे मोठे छोटे उद्योग करून प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आर्थिक प्रगती होईल असं वाटलं होतं. पण आज जर पाहिलं तर आंबेगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये दिवसाला 5,000 रुपये खर्च करणारी मोजकी 8-10 कुटुंब आहेत. त्याच्यापेक्षा जास्त माणसं नाही. म्हणजे साधारण 5, 10, 50 आणि 1.5 लाख रुपये खर्च करणारी इथं या तालुक्यामध्ये 10-15 कुटुंबाच्या वर कुटुंब नाही. मग 70-80 हजार कुटुंब जर आहेत आणि त्याच्यातलं फक्त 10-12 कुटुंब जर 5,000 रुपये खर्च करतात, मुद्द्यावर येऊया. तुमचं म्हणणं आहे का ते भाग्यविधाते नाही? 100%. सर मला सांगा, मी सांगतो या बेस बरं चला, आता 35 वर्ष काय होते, 30 वर्ष मी तुम्हाला सांगतो ना, आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते ते आहेत. त्यांनी नक्कीच आंबेगाव तालुक्याचं भाग्य बदलले. कसं की अशा प्रकारे तंदुरुस्त असणाऱ्या आंबेगावला कर्करोग दिला, म्हणजे कॅन्सर दिला. नक्कीच त्यांनी भाग्य बदललं. आंबेगाव तालुक्यातल्या लोकांना अजिबात रोजगार नाही दिला. म्हणजे त्यांचे जे भाग्य बदलणार होते, जी मुलं कामधंद्याला लागून सुखी होणार होती, तर त्यांना भिकारी ठेवलं, त्यांना कमी गरीब ठेवलं. त्यांचं भाग्यच बदललं ना साहेब. फक्त ते भाग्य बदलताना लोक दुर्भाग्याचा दू विसरून जातात. तो सायलेंट आहे. ते दुर्भाग्य विधाते आहेत. म्हणजे आंबेगाव तालुक्याला गरीब ठेवण्यात आज आमच्याकडे अहवाल आला मागच्या 1 महिन्यापूर्वी की आंबेगाव तालुका सगळ्यात गरीब, म्हणजे गरीब तालुक्यामध्ये मागास तालुका आहे. म्हणजे त्यांनी प्लॅनिंग करून आंबेगाव तालुक्याला काय वंचित ठेवलं की आंबेगाव तालुका असाच गरीब राहावा, हा माझी गाडी निघाली का माझ्या मागे पळावा, मी उभं राहिलो का मला सलाम ठोकावा. आणि अशा प्रकारे या सर्व दुर्भाग्य विधाते, आंबेगावच्या दुर्भाग्य विधाते म्हणून मी वळसे पाटलांचं नाव नक्कीच मी मान्य करतो. यांनी इथे 200 बेडचं हॉस्पिटल काढलं. ते हॉस्पिटल भरण्यासाठी कॅन्सर दिलं लोकांना की तुम्ही कॅन्सर, तुम्ही आमचं दूध प्या, तुम्ही आजारी पडा, आमचे 200 बेडचं ते संपलं. अजून 50 बेड वाढवतो, लगेच 100 बेड वाढवतात. त्यांच्याकडे लगेच आहे इमिजिएट फक्त काय हॉस्पिटलची बेड वाढवलं. आज तुम्हाला सांगतो आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी सांगतात अभियांत्रिकी कॉलेज काढलं. अभियांत्रिकी कॉलेजमधलं उद्या तुम्ही तिथे जा,
त्यांच्यामध्ये लिस्ट घ्या. नवीन आंबेगाव व्यक्ती तालुक्यातील लोक म्हणून कुठे आहेत? आज आंबेगाव तालुक्यात मला 2 दिवसापूर्वी फोन आला मला इथल्या काळ्या कुटुंबियाचा. त्याला ऍडमिशन घ्यायला IT मध्ये तो तिकडे जातोय, कुठं DY मध्ये जातोय, त्याला त्याचं 6 लाख फी आहे. अरे तुम्ही कुठलं भाग्य विधाते? तुम्ही दुर्भाग्य विधाते आहात. तुम्ही तुमच्या इगोसाठी, तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आंबेगावची दुर्दशा केली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आरोप नाही, आणि माझं प्रत्येक मत मी सिद्ध करून दाखवू शकतो. गोवर्धन जी डेअरी आहे तिची ईडी चौकशी व्हावी असं वाटतं का? आता सध्याची जी चौकशी चालू आहे साधारण ती सगळ्या डेअरींची आहे. व्यक्तिगत एका डेअरीची ईडी चौकशी व्हावी आणि त्याच्यावर आमचा काही रोष आहे असं सांगण्यापेक्षा जे भेसळमुक्त ज्या डेअऱ्या आहेत त्यांची चौकशी झालीच पाहिजे. आणि अन्य कोणती चौकशीच्या माध्यमातून झाल्यापेक्षा पहिल्यांदा याचा निकाल बाहेर येऊ द्या. त्याच्यात काय चौकशी केली, कोण दोषी झाले, दोषी असतील तर त्यांची पुढची चौकशी करायची व्यवस्था निश्चितपणे केली जाईल. त्याच्यासाठी आम्ही वाटेल तो पाठपुरावा करू. तुम्हाला काय वाटतं? ईडी चौकशी व्हावी? सप्टेंबर 2025 ला, ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 ह्या कालावधीमध्ये 200 रुपये असणारा परागचा शेअर हा 380 रुपयावर गेला. किती रुपयावर गेला? 380 रुपयावरती. आणि 380 रुपयावर गेल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती, तुम्ही त्या कंपनीचं जे भागभांडवल होतं त्या भागभांडवलामध्ये त्यांचा जो वैयक्तिक डायरेक्टरचा जो हिस्सा असतो तो 42.65% होता. त्या ठराविक 15 ते 20 दिवसामध्ये 200 रुपयाचा शेअर 380 रुपयावर गेला. 380 रुपयावर गेल्यानंतर त्या डायरेक्टर लोकांनी 42.65% असणारा त्यांचा शेअर 40%वर आणला. 2% शेअर विकण्यासाठी याला शेअर मार्केटमध्ये काय म्हणतात माहिती का? फ्रॉड ट्रेडिंग म्हणतात. हे किमती वाढवणे, स्वतःची भांडवल तिथे काढून टाकणे. आज त्या शेअरची किंमत किती साहेब? 223 रुपये. बरोबर? हे बघा किती पराग मिल्क 223 मायनस झालंय. किती टक्क्याने मायनस बरोबर. झालं? आता ही तारीख बघा, 380 रुपये नोव्हेंबर 2025 1.11% आजच याच्यामध्ये मायनस आहे. तो 380 रुपये गेला. आणि त्याच वेळी 2% आहे की समोर आहे की इथे समोर आहे. बरोबर तेवढ्या दिवसांसाठी हा तो बघा, तुम्हाला जर दिसलं तुम्हाला तर सप्टेंबर 2025 ला तो होता 200 रुपये. तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्यात गेला 380 रुपये. आणि तिथून तो परत मार्च 26 पर्यंत परत 180 आला. आणि ह्याच कालावधीमध्ये त्यांनी 2% स्वतःचं वैयक्तिक शेअर होल्डिंग त्यातलं बाजूला काढलं. म्हणजे थोडक्यात काय आहे माहिती का, मी मगाशी पण म्हटलं, लोकांच्या पैशाची खेळणारी ही पूर्ण एक रॅकेट आहे. आज यांनी पाण्याचं दूध केलंय, डाळड्याचं दूध केलंय. आणि हा माझ्या गरीब जनतेचा, मायबाप जनतेचा, माझ्या बहीण भावांचा हा जो मेहनतीचा पैसा खाऊन याचे तळतळ कमवत आहेत ना, तर याचं फळ त्यांना ह्याच जन्मात, याची देही त्यांना भोगावं लागेल. आणि ते ह्या ना त्या रूपाने जिथे सरकार कमी पडेल, शासन, तिथं हा रमेश शेवले आम्ही पूर्ण ताकदीने लोकांना मागे उभे राहू आणि यांचा पूर्ण छडा पाडल्याशिवाय राहणार. जनसंवाद का कसला तरी संवाद होता त्या ठिकाणी देवेंद्र शहा दिसले नाही. काय वाटतं, का नसतील आले ते? नाही, ते गेले 1 महिन्यापासून परिसरामध्ये बाहेर, शक्यतो डेअरीच्या बाहेर दिसत नाही. तिथं का नसतील आले हे त्यांचं, खरं तर ते त्यांचं त्यांना माहिती आहे. पक्षाच्या कोणत्या टायमिंगला त्यांना वेळ द्यायचा आणि कशाच्या विरुद्ध उभं राहायचं हे त्यांना बऱ्यापैकी माहिती. ईडी चौकशी व्हावी. नुसती ईडीच नाही, त्यांच्यावरनं पूर्णपणे त्यांनी जे काही इथं कामगार त्यांच्या कारखान्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही इथल्या लोकांना रोजगार देण्यासाठी इथं डेअरी काढली. आज जर तुम्ही तपासलं तर 70% हे बाहेरून आणलेले कमी वयाचे, पूर्णपणे घेऊन घ्या, कमी वयाचे कामगार आहेत, ज्याचे माझ्याकडे पुरावे देखील आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील आहे. पण मी ती कामगार मंत्रालयाला दिली. कमी वयाचे लोक आणले, तुमच्या याच्यावरती मस्टरवरती 18,000 दाखवले, त्यांना 12,000 पगार दिली. बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांच्याकडे कामाला असणारा माणूस जर अपघातात मेला तर तुम्हाला सांगतो डायरेक्टर साहेब, पत्रकार साहेब,
जर तुमच्याकडे तुम्ही PF आणि ESI भरत असाल आणि जर तुमच्याकडचा असताना माणूस जर कामावर येताना किंवा इतर वेळी तिथलं वारला तर त्याला तुमच्या PF मधनं तुमच्याकडून तुम्ही भरपाई द्यायला पाहिजे. अशा कुठल्याही कामगाराला त्यांनी भरपाई दिलेली नाही. या सर्वांचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि या सर्व प्रकारे यांनी फक्त शेतकऱ्यांच्या की दूध क्रांती त्यांनी आजपर्यंत काय म्हणायचे, आंबेगावचं नाव विश्वस्तरावर नेणारे त्यांची ओळख जेव्हा मी जातो कुठल्या कार्यक्रमात ते पण पाहुणे असतात तर तो जो अनाउन्सर असतो त्याची ओळख अशी असते दूध क्रांती का काहीतरी म्हणतात त्याला, धवल क्रांती करून आंबेगाव नाही तर भारताच्या जगाच्या पाठीवरती आंबेगावचं नाव नेणारे देवेंद्र शेठ शाह. तेव्हा मला वाटलं देवेंद्र शेठ शाह खूप चांगला माणूस असेल. परंतु जेव्हा मी त्यांच्या बारीक बारीक गोष्टींमध्ये बघितलं तर हे फक्त आंबेगावच्या जसं ज्याप्रमाणे कुंती माताला डोळे होते परंतु पुत्रप्रेमासाठी तिने डोळ्यावरची पट्टी बांधली होती तशी ती पट्टी त्यांनी वळसे पाटल्या डोळ्यावर बांधली मित्रप्रेमाची आणि त्यांनी इथे पूर्णपणे आंबेगावच्या जनतेला तेच तूप लावून पूर्णपणे लुटायचं काम केलं. तर मुलाखत बरीच झालेली आहे, थांबूया. काही जे काही प्रश्न असतील ते नंतर घेऊ, कारण की काही दिवसामध्ये काही अनेक घडामोडी होऊ शकतात. परंतु याची मला खंत काय वाटली, मी काल एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये काही पत्रकार आयुक्त जे आहेत तुकाराम मुंढे त्यांच्या कार्यालयात गेले होते आणि एका तिथल्या अधिकाऱ्याला त्यांनी गाठलं आणि ते सर्व पत्रकार त्याच्यावर असे तुटून पडले की तुम्ही बाकीच्या आस्थापनावर कारवाई करता, लगेच त्याची पेपर माहिती देता, लगेच हे करता, मग या सोने डेअरीचं का तुम्ही देत नाही, सोने डेअरीचं का बोलत नाही. तर अक्षरशः तो अधिकारी त्याला काहीच बोलता येणार. एवढंच वरून थांबता हे सगळे पत्रकार आतमध्ये गेले. तुकाराम मुंडेंना भेटा, तुकाराम मुंडे बसले होते आणि तुकाराम मुंडेवर इतका त्यांनी प्रश्नांचा बडेमार केला का बाकीच्या तुम्ही याच्यावर कारवाई करता ते लगेच बाहेर येतं, मग आता ही जी सोनईवर जी कारवाई चालू आहे त्याची माहिती का देत नाही. तर तुकाराम मुंडेंचा चेहरा पाहिल्याचं तर पहिल्यांदाच मला काहीतरी वाटलं काहीतरी त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. आणि ते देखील म्हणाले की चौकशी पूर्ण चालू आहे, चौकशी चालू आहे, मग माहिती देतो. नक्कीच खऱ्या अर्थानं आता एक चांगला अधिकारी या आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. परंतु ही सगळी ही जी गँग आहे, बेसळखोर माफिया आहे, ते खरंच ही चौकशी पूर्ण होऊन देतील का हा खरा तर प्रश्न आहे. आता आपण दोघांनाही सडेतोड प्रश्न विचारले. गिरे साहेबांनी काय प्रश्नांची उत्तर दिली तेच त्यांना माहिती, जनता समजून घेईल. आणि येवले साहेबांनी काय उत्तर दिली ते जनता समजून घेईल. परंतु खऱ्या अर्थानं या आंबेगाव तालुक्यातला आका समोर आलाच पाहिजे. पाहत राहा शिवाय न्यूज मंचर.